या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बारक्या कांबळेचा. आपण पाहिलं असं मला वाटतं या विभागातलं कोणतंही मैदान नसेल जिथे बारक्या कांबळ्यानं आपल्या बहारदार फलंदाजीनं क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं नसेल. असं रायगडमध्ये कदाचित कोणतंच मैदान नसेल की जिथे बारक्या कांबळ्यानं आपली चमकदार कामगिरी दाखवली. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज किरण मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू, ज्या किरणचा उल्लेख संघनायकाने केला होता त्या किरणचा पहिला चेंडू मात्र या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज किरणचा, परंतु दबाव असणार आहे. परेश मात्रे ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, या फलंदाजाला गोलंदाजी करणं एक आव्हान आहे आणि हे आव्हान मात्र स्वीकारलंय ते किरण पवारच्या माध्यमातून. पहिला चेंडू, यावेळेसचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, खराब लाईन आणि चेंडू मात्र विरकावला गेलाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेखा पार, खणखणीत चौकार. तर निश्चितपणे या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहिलं की एक डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षण होतं. म्हणजे गोलंदाजीची दिशा ही उजव्याष्टी आणि उजव्याष्टीच्या बाहेर होती, परंतु आता मात्र दोनही क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहे. म्हणजे यावेळेचा हा चेंडू हा मिडल अँड लेग स्टिक वरती निश्चितपणे असणार आहे. यावेळेस मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे. कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू खेळायचा होता, लिडिंग एज घेतोय बॅटीचा आणि चेंडू मात्र जातोय तो शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. गोलंदाजी जर आपण पाहिली, किरणनं पहिला चेंडू अवांतर फेकला गेला होता, परंतु त्यानंतर मात्र चूक केली गेली. फुलटॉस प्रतीचा चेंडू केला आणि P1च्या षटकामध्ये विनोद सर फुलटॉस प्रकारचे चेंडू करणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला बॅकफूट वरती घेऊन जाणं. कारण फुलटॉस चेंडूला पूर्णपणे वेळ असतो फलंदाजाकडे फटका एक्झिक्यूट करण्याचा आणि तो फटका मात्र परेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. यावेळेस बारक्या कांबळे ऑन द नीज हा चेंडू खेळला गेलाय. गॅप शॉट सिलेक्शन, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी पाहिलं की लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जो उभा होता अतिशय वेगानं चेंडूवर झेपावतोय, परंतु या दरम्यान मात्र दोनही फलंदाजांना संधी मिळते आहे 2 धावा एकवटण्याची आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र षटक क्रमांक 1 सुरू असताना धावफलकावरती धावा येतात त्या 8 धावा. परेश म्हात्रेचा जर आपण विचार केला, एक चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतो. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्कूप, टायमिंग पहा, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू मात्र जातोय तर लॉंग ऑनच्या डोक्यावरून बिग हिट षटकार. तर निश्चितपणे फलंदाज बारक्या कांबळेला वेसन या निश्चितपणे घालाव्या लागतील. सावळे संघाला जर या सामन्यामध्ये परत यायचं असेल, लाऊड अपील जरूर होती, परंतु लाईन जर आपण पाहिली तर लाईन मात्र कदाचित उजव्या एष्टीच्या बाहेर होती. शफल केला होता फलंदाजानं आणि ऑन द नीज येऊन पुन्हा एकदा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जो प्रयत्न त्यानं पहिल्या फटक्यामध्ये केला होता जिथे 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर हेलिकॉप्टर स्कूप पाहायला मिळाला होता, परंतु यावेळेला मात्र चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअरलेगच्या दिशेनं वळवायचा हा मानस मात्र फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता असलेला बारक्या कांबळे मात्र अंतिम चेंडूवरती या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल किरण पवारनं, कारण पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एकूण धावा येत आहेत त्या बिनबाद 14 धावा. एक आश्वासक सुरुवात, दमदार सुरुवात जरूर या ठिकाणी म्हणता येईल, कारण याच धावगतीनं विनोद सर धावा आल्या तर 5 षटकांच्या समाप्ती अखेर तब्बल 70 धावा या निश्चितपणे धावफलकावरती पाहायला मिळतील. ज्यावेळेला सुलक्षण भोईर अर्थातच लारा यांच्याशी आपण संपर्क साधला होता नाणेफेकीच्या दरम्यान, त्यावेळेला त्यांनी देखील म्हटलं होतं की या मैदानावर आम्ही बरेचसे सामने खेळलोय, या मैदानाचा पुरेसा अनुभव आम्हाला आहे आणि सातत्याने या मैदानावरती ज्या वेळेला आम्ही खेळतो त्या वेळेला मात्र धावांचा पाऊस आपण या मैदानावरती पाहतो. परंतु कांबोटे हा संघ असा संघ आहे, फलंदाजीचा जर आपण विचार केला तर फलंदाजीचा तोफखाना म्हटलं तर काही वावगा ठरणार नाहीये. अगदी 11व्या क्रमांकाचा फलंदाज देखील क्षमता ठेवतो की वेळेला गरज असेल, आवश्यकता असेल तर शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची क्षमता देखील या कांबोटे संघामध्ये. आणि म्हणूनच की काही प्रिन्स स्पोर्ट्स सावळे संघाच्या संघनायकांना देखील म्हटलं की कांबोटे हा मागच्या वर्षी आणि यावर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ देखील आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा वळूयात. दुसरं षटक नावाली एंड कडनं गोलंदाजीचा मारा केला जातोय. गोलंदाज विनंती असेल गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. रोहित या ठिकाणी गोलंदाज रोहित मात्र नावाली एंड कडनं सज्ज होते. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं किरण पवारच्या माध्यमातून.
किरण पवारचं देखील खूप मोठं नाव आहे रायगड क्रिकेटचा जर आपण विचार केला. ओपनच्या संघामधनं सातत्यानं हा खेळाडू खेळत असतो. विविध मोठमोठ्या स्पर्धा मुंबई असोत, रायगड असोत, ठाणे असोत, रत्नागिरी असोत अशा विविध ठिकाणी जाऊन या खेळाडूंना आपल्या खेळानं मात्र सर्वांना प्रभावित करून सोडले. आणि किरण पवारचा सिंगल हँडेडली षटकार मारण्याचा म्हणजे एका हाताने षटकार मारण्याचा विक्रम देखील त्यानं जवळपास बऱ्याच मैदानावरती केला गेलाय. आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर खूप चांगला फॉर्म निश्चितपणे आहे. सुप्रीमो ट्रॉफीच्या दरम्यान कदाचित त्याला जी एक दुखापत झाली होती त्याच्या थेट एक चेंडू डोळ्यांवर लागला होता, परंतु त्यानंतर मात्र या दुखापतीमधून स्वतःला सावरत असताना आपला सर्वोत्तम खेळ आपल्या विभागासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी मात्र करताना यावेळेस प्रिन्स स्पोर्ट्स सावळे संघाच्या माध्यमातून किरण पवार आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून हाताळल्या गेलेलं पहिलं षटक एकूण 14 धावा आल्या, परंतु त्यानंतर मात्र रोहितवर दिली गेली आहे जबाबदारी गोलंदाजी काढायची. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह पहा, क्लासिक कव्हर ड्राईव्ह, पंचांचा इशारा येणं अपेक्षित, चेंडू मात्र जातोय वन बाउंस, सीमा रेखा पार, 4 धावांसाठी खणखणीत चौकार. 2018चा पहिल्याच वर्षाचा 2018 तो पंच आपण याच निर्णय बदलला गेलाय. आपण पाहतोय ऋषिकेश देसाई सरांच्या माध्यमातून या ठिकाणी षटकाराचा इशारा येतोय. ऋषिकेश देसाई आणि प्रशांत सहस्त्रबुद्धे हे 2 प्रोफेशनल पंच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. आणि कव्हर ड्राईव्ह कशा पद्धतीने मारला जातो, जे यंगस्टर खेळाडू या मैदानावरती असतील त्यांना खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. क्रिकेटचं विलोभनीय दृश्य या शेवटच्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं का बारक्या कांबळे असंख्य क्रीडा रसिकांच्या गळ्यातील तावीत आहे हे मात्र या फटक्यानं दाखवून दिलं. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं, मैदानाच्या चारही बाजूला धावांचा पाऊस पाडणं ही खासियत आहे. मिस्टर 360 जो एबी डिव्हिलियर्सला संबोधलं जातं, मला वाटतं रायगड क्रिकेटमधला मिस्टर 360 यावेळेस मात्र आपल्याला कांबोडे संघाकडून पाहायला मिळतोय, तो म्हणजे बारक्या कांबळेच्या माध्यमातून. कारण बऱ्याच नामांकित फलंदाज आपण पाहिले, परंतु त्यांचा एक विशिष्ट फेवरेट झोन असतो, त्या झोनमध्ये ते सातत्यानं धावा एकवटण्याचं काम करत असतात. आणि खास करून जर आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे बऱ्याचशा जवळपास 70% ते 80% खेळाडूंचा हा फेवरेट झोन असतो. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉप केलाय, चेंडूला जाडून बोजून उंची दिली आहे, ओळखलंय की लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय 2 बाउंस, सीमा रेखा पार, आणखीन एक दमदार चौकार. तर या ठिकाणी आता मात्र गेअर बदलला गेलाय. फलंदाज बारक्या कांबळेच्या माध्यमातून बारक्यानं ओळखलंय P2चं हे षटक आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर आहेत. आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर स्वीपर कव्हर अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तैनात केला गेला होता, त्यामुळे लॉंग ऑफ खुला होता. आणि गोलंदाजीची लाईन जर आपण पाहिली किंचित उजव्या एष्टीच्या बाहेर होते. आणि याचा फायदा मात्र उचलला, ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं त्या चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलं गेलं. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, ऑन साइडला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनर एज आणि चेंडू मात्र जातोय. निश्चितपणे लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. चेंडू सीमारेखा पार, लेग बायच्या माध्यमातून आलेला हा नशिबाचा चौकार. क्या बात है डीजे. आपण पाहतोय एक विरा ग्रुप नागाव आयोजित स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2018 ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि आमच्या आगरी कोळ्यांची आराध्य दैवत अर्थातच एक विरेचा नमन मात्र या गीताच्या माध्यमातून आपण पाहिलं. परंतु धाव संख्येचा जर आपण विचार केला 29 धावा धाव फलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ओळखलं होतं फलंदाज बारक्या कांबळेना. गोलंदाजाच्या या ठिकाणी आपण पाहिलं उसळी घेणाऱ्या चेंडूवरती मात्र शॉर्टम पूल केलाय. चेंडू सीमारेखा पार, पाहिलं क्षेत्राच्या माध्यमातून खणखणीत चौकार. हॅलो. या दरम्यान सन्माननीय श्री कैलासजी गायकर साहेब नागाव या मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण आमच्या
अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. तसेच सन्माननीय श्री गजानन पाटील साहेब नागाव या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आणि याचबरोबर फलंदाज बारक्या कांबळेच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक दर्जेदार फटकार, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेखा पार, खणखणी षटकार. तर या ठिकाणी गोलंदाज रोहितचं षटक मात्र महागड षटक या ठिकाणी साबित होत आहे. P1चं षटक हाताळलं गेलं होतं किरण पवारच्या माध्यमातून 14 धावा दिल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं रोहितच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं दुसरं षटक या स्पर्धेतलं सर्वात महागड षटक ठरलंय. एकूण 25 धावा या षटकामध्ये आल्यात आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण धावफलकावरती धावा पाहतोय त्या 39 धावा. म्हणजे जो मानस आखला गेला होता कांबोडे संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून किमान 70 धावा, 65 ते 70 धावा या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये उभारायच्या आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करायचा. कदाचित या रणनीतीमध्ये आतापर्यंत तरी हा संघ सफल पाहायला मिळतो. यावेळेस किरण पवार आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक मात्र घेऊन येतोय. फुटवर्कचा वापर या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पाहिलं की आवाक्या बाहेर आहे, पायाने तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये मात्र यशस्वी ठरला. परंतु या दरम्यान फलंदाजांना मिळाल्या 2 धावा, पुरेसा अवधी मिळाला, 2 धावा आल्या आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 41 धावा धावफलकावरती. या स्पर्धेतला आणखीन एक नवा विक्रम आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी हा देखील या स्पर्धेतला एक नियम, एक नवा विक्रम मात्र निश्चितपणे असू शकतो. या दरम्यान क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं गेलंय. ऑफसाईडला 5 आणि ऑनसाईडला 4 या विवरचनेमधून गोलंदाजी केली जाते. ऑफसाईडचं एकंदर क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर स्लिप कॉरिडॉरमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे. अर्थातच शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ हे उजव्या एष्टी बाहेरचं क्षेत्ररक्षण 5 खेळाडूंचं. आणि त्यानंतर मात्र हेलिकॉप्टर स्कूप केला गेला आहे परंतु एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, फलंदाज बाद, पहिला फलंदाज गमावलाय तो कांबोटे संघानं. तर या ठिकाणी परेश म्हात्रेच्या माध्यमातून मिळाली पहिली सफलता. किरण पवार आघाडीचा गोलंदाज वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक फेकतोय. 8 धावांचं योगदान दिलं परेश म्हात्रेने. यावेळेस मात्र चेंडूची लाईन ओळखली, किंचित डाव्यावरती चेंडू आहे, ऑन द नीज आलाय आणि या चेंडूला मात्र विरकावून दिलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार फलंदाज बारक्या कांबळेच्या बॅटमधनं. तर या षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा कांबोटे संघ, चेतन स्पोर्ट्स जय हनुमान कांबोटे संघ, तर त्याविरुद्ध आपण पाहिला प्रिन्स स्पोर्ट्स सावळे हा संघ. 2 संघ अतिशय तुल्यबळ असे संघ आहेत. या ठिकाणी जर आपण विचार केला धावांचा पाऊस या मैदानावरती निश्चितपणे सातत्यानं आपण या मैदानावरती पाहिला. आझाद मैदान नागाव हे अतिशय ऐतिहासिक आणि भव्य दिव्य मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. विकेट जर आपण पाहिली तर उत्तम दर्जाची विकेट या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या दिवशी फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व दाखवलं. काल जर आपण पाहिलं तर गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. परंतु आज मात्र पुन्हा एकदा पहिल्या सामन्यामध्ये आपल्या समोर चित्र स्पष्ट होतंय की फलंदाजी या मैदानावरती फुलताना बहरताना आपण या ठिकाणी पाहिलंय. षटक क्रमांक 3 होतंय समाप्त आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र ड्रिंक्स ट्रॉली यावेळेस येते मैदानामध्ये. या दरम्यान
सन्माननीय श्री दत्ता मोकाची साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर विनंती असेल मान्यवरांना आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आलेल्या तमाम मान्यवर अतिथींचं या ठिकाणी पुनश्च एकवार या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. थोडासा अवधी आपल्याला मिळतोय तर पुन्हा एकदा जाऊया आपण आमचे डीजे ऑपरेटर डीजे गणेश यांच्याकडे. तर या ठिकाणी धन्यवाद डीजे. आपण डिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा या सामन्याकडे वळतो आहोत. 11 चेंडूंमध्ये 4 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं नाबाद 35 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. ते फलंदाज बारक्या कांबळेनं संघाची एकूण धावा संख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 47 धावा धावफलकावरती. नवखा फलंदाज चेतन यावेळेस मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज बारक्या कांबळेनं मात्र अगोदरचा इरादा बनवला होता, प्रीमेडिटेड फटका, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, सीमा रेखा बाहेर 6 धावांसाठी. तर निश्चितपणे या ठिकाणी भगवे वादळ भगवेमय वातावरण निर्मिती मात्र केली जाते. वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज बारक्या कांबळे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आणखीन एक चौकार बारक्या कांबळेच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. तर या चौकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या 57, तर फलंदाज बारक्या कांबळे खेळतोय आपल्या वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावतोय. बारक्यानं ओळखलंय या ठिकाणी धोका घेणं थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं, कारण अर्धशतकाच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या उंबरड्यावरती हा खेळाडू आहे. पंचांचा कोणताही इशारा आला नाहीये, म्हणजे बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू असणार आहे. 46 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. जवळपास 14 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. तब्बल 5 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळालेत. आणि एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर चेतन स्पोर्ट्स जय हनुमान कांबोडे संघाची धावसंख्या मात्र 58 धावा धावफलकावरती. गोलंदाज अक्षयच्या गोलंदाजीवर केला गेलेला आणखीन एक हल्ला, परंतु यावेळेस मात्र चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे. फलंदाज बाद होतोय. चेतनच्या माध्यमातून दुसरा फलंदाज गमावलाय तो चेतन स्पोर्ट्स जय हनुमान कांबोडे संघानं. तर या दरम्यान विनंती असेल नितीन पाटील साहेब दहीसर आणि संदीप पाटील साहेब दहीसर या दोनही मान्यवरांना विनंती असेल, नितीन भोईर सर आणि संदीपजी पाटील साहेब दही या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा मानस होता फलंदाजाचा आणि या प्रयत्नामध्ये यशस्वी देखील झालाय. 2 धावा या ठिकाणी जरूर मिळतायत
फलंदाज बारक्या कांबळेला आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीने मात्र त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू जर या 50 धावा पूर्ण केल्या गेल्या तर या स्पर्धेतला पहिला फलंदाज असेल जो अर्धशतकीय खेळी या मैदानावरती करेल. परंतु थोडासा वेळ आपल्याला निश्चितपणे लागणार आहे, थोडासा वाट जरूर पाहावी लागणार आहे, कारण षटक क्रमांक 4 या ठिकाणी होत आहे समाप्त. अक्षयच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं 4थं षटक आणि या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. एक विकेट देखील प्राप्त केला चेतनच्या माध्यमातून आणि एकूण धावांचा जर आपण विचार केला तर धावा खर्च केल्या एकूण 13. धावफलकावरती धावा येतात 2 गडी बाद 61 धावा. या खेळाचं पहिल्या सत्राचं विशेष आकर्षण ठरला तो फलंदाज बारक्या कांबळे जो अजूनही नाबाद खेळी साकारतोय. तब्बल 5 षटकार 3 चौकारांच्या मदतीनं नाबाद 48 धावांची खेळी साकारत असताना अजूनही मैदानावरती उपस्थित आहेत. तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये हा एक प्रश्न मात्र निश्चितपणे वादळ निर्माण करत असेल की बारक्या कांबळे आपल्या 50 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण करणार का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी यावेळेस मात्र क्रीडा रसिकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला असेल. परंतु बारक्या कांबळे हा असा खेळाडू आहे की जो परिस्थिती अनुरूप फलंदाजी कशा पद्धतीने करतात, कारण तो वैयक्तिक रेकॉर्ड्सकडे कधीही पाहत नाही. आपण पाहिलं की राजवीर चषकाच्या माध्यमातून 4 व्हीलरचा मानकरी हा खेळाडू ठरला होता आणि एकंदर जर पाहिलं त्याही संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेला त्याच्या संघाला त्याच्या खेळाची जी परिस्थिती होती त्या परिस्थिती अनुरूप नेहमी त्याने खेळ केला. रेकॉर्डसाठी कधीही हा खेळाडू खेळत नाही किंवा वैयक्तिक कधीही हा खेळाडू आपला स्वार्थ पाहत नाही, तर नेहमी सातत्यानं हा एक चांगला आणि दर्जेदार खेळ आपल्या संघासाठी आपल्या विभागासाठी कशा पद्धतीने खेळता येईल हा प्रयत्न नेहमी सातत्यानं त्याच्या माध्यमातून केला जातो. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मधून काऊ कॉर्नरला हा चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. विक्रांत 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागते फलंदाज विक्रांत याची आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने मात्र चेतन स्पोर्ट्स जय हनुमान कांबोटे संघाची धावसंख्या 63 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होतोय. बॅटीचा लीडिंग एज झेल हवेमध्ये जातोय, झेल सुटतोय आणि दुसरी धाव घेण्याचा संधी देखील या ठिकाणी फलंदाजांना मिळते. कदाचित धोका पत्करला गेला होता आणि फलंदाज मात्र विक्रांत या ठिकाणी बाद होतोय, परंतु स्ट्राईक रिटेन करतोय आपल्याकडे तो बारक्या कांबळे. धन्यवाद डीजे. या दरम्यान विनंती असेल वाकलन आणि मोठा गाव या दोनही संघाच्या संघनायकांना की कृपया आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वाकलन संघाचा संघनायक आणि मोठा गाव संघाच्या संघनायकाला विनंती असेल की कृपया आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या फेरीतील दुसरी लढत असेल वाकलन विरुद्ध मोठा गाव. यावेळेस मात्र जमिनी लगतचा फटका कार्पेटच्या साह्याने चेंडूला खेळला गेला. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडकडे बारक्या कांबळे आणि या 2 धावेनं मात्र आपलं वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलं जाते. 50 धावांचा पल्ला मात्र फलंदाज बारक्या कांबळेच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. जी अपेक्षा उराशी बाळगून क्रीडा रसिक मैदानाच्या दिशेनं आले होते त्यांचं निखळ मनोरंजन मात्र यावेळेस 5 षटकार 3 चौकार आणि वैयक्तिक 50 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस मात्र खडून काढलाय चेंडूला. विकेटच्या अंतिम चरणामध्ये ब्लॉक कॉलचा मारा केला गेला होता असं म्हटलं जातं. वेगवान गोलंदाजाचं हे ब्रह्मास्त्र असतं. या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला बारक्या कांबळेच्या विरोधात, परंतु बारक्या कांबळे एक असा लढवय्या आहे की त्याच्या विरुद्ध तुम्ही कोणतंही अस्त्र वापरा त्या अस्त्राचा तोड मात्र त्याच्याकडे निश्चितपणे असतो. आणि ज्या वेळेला तो 50 किंवा 50+ धावा मैदानावरती करतो त्यावेळेला त्याच्या विजयाचा त्याच्या संघाच्या विजयाचा रेशिओ जर आपण पाहिला तर 100% हा निश्चितपणे असतो. यावेळेस मात्र ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. 1 बाउन्स किरण पवार चेंडूवर येतोय, ताबा मिळवतोय. थेट फेकी स्ट्रायकिंग एंडला केली जाते. डेंजर झोन कडे पुन्हा एकदा बारक्या कांबळे पाहायला मिळतोय. जी एनर्जी पहिल्या चेंडूचा सामना करताना होती तेवढीच एनर्जी 50 धावा पूर्ण केल्यानंतर देखील या खेळाडूमध्ये पाहते. क्रिकेट ज्याच्या नसानसामध्ये आहे, क्रिकेट ज्याच्यामध्ये ठासून भरलेला आहे असा बारक्या कांबळे मात्र
या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 69 धावा धावफलकावर. 71 धावा, माफ करा, 71 रन्स ऑन द बोर्ड. 3 गडी बाद, 71 धावा धावफलकावरती. अंतिम षटक अनिकेतच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. प्रेशर जरूर होतं अनिकेत वरती. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आहे आणि अंतिम चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि जो मानस दाखवला होता. नाणेफेक हरल्यानंतर देखील प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भेटलेल्या कांबोडे संघाच्या संघनायकाने ती धावसंख्या, तो उच्चांक मात्र धावसंख्येचा या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतो. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर होती आहे 77 धावा आणि या स्पर्धेतला नवा विक्रम मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय तो चेतन स्पोर्ट्स जय हनुमान कांबोडे संघ. कारण या अगोदर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आयोजक संघ नागाव यानं 5 षटकात 76 धावांचा विक्रम, जी सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती, परंतु एका धावेनं का होईना हा विक्रम मोडलाय आणि तब्बल 77 धावा 5 षटकांमध्ये उभारल्या गेल्यात. आणि यामध्ये जर महत्वाचा आणि मोलाचा वाटा कोणाचा असेल तर तो फलंदाज बारक्या कांबळे. तब्बल 6 षटकार, 3 चौकार आणि नाबाद खेळी साकारली आहे यावेळेस बारक्या कांबळेच्या माध्यमातून. जवळपास 58 नाबाद धावा ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. बारक्या कांबळे खऱ्या अर्थानं पहिल्या सत्राचं प्रमुख आकर्षण ठरला. तर यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या या सामन्याच्या उत्तरार्धाकडे, परंतु तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा विनंती असेल ते वाकळण आणि मोठागाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल तो थोडासा अवधी आपल्याकडे मिळतोय. तर पुन्हा एकदा जाऊयात आपण आमचे डीजे ऑपरेटर गणेश यांच्याकडे. धन्यवाद डीजे. तर डीजेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुमधुर संगीताची मेजवानी मात्र पेश केली जाते. परंतु विनंती असेल जे क्रीडा रसिक पडद्याच्या आतमध्ये खुर्ची टाकून बसलेले त्यांना विनंती आहे मित्रांनो, आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे. कृपा करून आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जी कापडी पट्टी आहे त्या पट्टीच्या बाहेर आपण खुर्च्या घेऊन जायचं. कारण ज्यावेळेला एखादा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर येतो त्यावेळेला त्याच्या शरीरावर त्याचं नियंत्रण नसतं आणि जर तुम्ही अडथळा निर्माण केलात तर कदाचित त्या खेळाडूला आणि तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनंती असेल सहकार्य करायचं आहे. बाहेर जाताना आपण आपल्या खुर्च्या देखील घेऊन बाहेर जायचं आहे. विनंती असेल सर्व क्रीडा रसिकांना. चला, वाकळण आणि मोठागाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण त्वरितच संपर्क करायचा आमच्या आयोजकांशी. तर खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी होतोय सुरू. विजयासाठी लक्ष्य गाठायचं आहे 78 धावांचं आणि या 78 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग करणार हे मायक्रोफोनवर ऐकवण्यासाठी आजच्या दिवसात प्रथमच विनोद जाधव पिंपरी. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज शुक्रवार मित्रांनो,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वळूया सामन्याकडे. या स्पर्धेकडे आपण वळतोय. या ठिकाणी एकविरा ग्रुप नागाव सन्मान्य श्री भरत भोईर शिवसेना शाखा प्रमुख नागाव पंचायत समिती सदस्य कल्याण विश्वास पाटील नागाव आयोजित स्वर्गीय सागर पाटील स्मृती शतक 2018. जन्म असा लाभावा देह चंदन व्हावा, जन्म असा लाभावा देह चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध मात्र दरवळत राहावा, असं आमचे स्वर्गीय सागर पाटील यांच्या स्मृतीस पवित्र स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करून आपण या ठिकाणी आजच्या तिसऱ्या दिवसाचा या ठिकाणी पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सावळा विपक्ष कामोटे या दोन संघादरम्यान. या स्पर्धेच्या आयोजनार्थ प्रथम पारितोषिक 1 लाख व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 भव्य चषक, तृतीय पारितोषिक 25,000 व भव्य चषक, चतुर्थ पारितोषिक 25,000 व भव्य चषक. बालिकावीरसाठी 2 व्हीलर, उत्कृष्ट फलंदाज सोन्याची अंगठी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर आणि उत्कृष्ट गोलंदाज कूलर अशा पद्धतीनं या स्पर्धेला या ठिकाणी 4 लावण्यासाठी अशा पद्धतीचं या ठिकाणी बक्षिसांचं या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. पाहायचंय चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो या ठिकाणी कामोटे विपक्ष सावळा या दोन दिग्गज संघादरम्यान तुम्हाला सामना पाहायला मिळतो. चेंडू पाहिजे का? चेंडू घ्या तो. सावळा विपक्ष कामोटा या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. एकविरा ग्रुप नागाव आयोजित स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2018 या स्पर्धेमध्ये तमाम मान्यवरांचं प्रेक्षकांचं मी क्रिकेट समालोचक विनोद जाधव पिंपरी आपण सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमरांनी हार्दिक स्वागत करतोय. आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळतोय. सावळे विपक्ष कामोटा. प्रथम नाणेफेक जिंकलीस या ठिकाणी सावळे संघानं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते कामोटे या संघाला. आपण पाहिलं या प्रथम इनिंग्स मध्ये फलंदाजी करताना आपण पाहिलं असेल 5 षटकांचा या ठिकाणी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 5 षटकाच्या इनिंग्स मध्ये कामोटे संघाकडनं या ठिकाणी 77 धावा रचल्या गेल्या. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे तो सावळे संघाला. कामोटे संघाकडनं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय ते बारक्या कांबळे यानं. वादळापूर्वीची शांतता तर आपण पाहिलीच, परंतु बारक्या कांबळे नावाचं वादळ जेव्हा मैदानात आलं ते अर्धशतकी खेळानंतरच संपुष्टात आलं. अशाच बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील आणि आम्ही आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याचा एक इमानदार आणि प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करणार आहोत. वळूया नाऊ बॅक टू क्रिकेट इन द ग्राउंड. मैदानामध्ये लक्ष टाकूया. सलामी फलंदाज सावळे संघाकडनं स्ट्राईक एंड झोन वरती किरण आणि नॉन स्ट्राईक झोन वरती प्रवीण. विनंती असणारे स्कोरर आणि आमचा 12th प्लेअर याला की या ठिकाणी आम्हाला नावं माहित नाहीत, जर परफेक्ट नाव माहित असतील तर एक बेटर राहील. राहुल भुईर मानेरे काल ज्यांची समालोचनासाठी साथ लाभली होती ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपल्या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाकडनं हार्दिक स्वागत. वळ्या मैदानाकडे 578 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करणारा स्ट्राईक एंड वरती फलंदाज किरण, नॉन स्ट्राईक झोन वरती पाहायला मिळतोय प्रवीण, गोलंदाजी मार्क एंड वरती सुलक्षण भोईर उर्फ लारा. पाहायचंय कशा पद्धतीनं या लढतीमध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळेल, चुरस पाहायला मिळेल का? ज्या गोष्टीसाठी मान्यवर आणि क्रिकेट रसिक आस लावून बसले ती आस या ठिकाणी पूर्ण होते का पाहायचंय. तितक्या ताकदीचा फलंदाज किरण स्ट्राईक झोन वरती, तितक्याच ताकदीचा आणि एक इंटेलिजंट असं म्हटलं तरी गोलंदाज लारा या नावानं क्रिकेट जगतामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेला. श्री गणेशाचा चेंडू प्रारंभ आरंभ आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं केला 78 धावांचा शुभारंभ. पाठलाग करण्याचा पण शुभा सीमारेषे बाहेर चेंडू जातोय. आपण पाहू शकाल 6 धावांसाठी डीजे. थँक्यू डीजे मास्टर. बघा षटकारानं सुरुवात केली आपल्या इनिंगची, आपल्या संघाच्या खेळीची. 78 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी फलंदाज किरणच्या माध्यमातून. 6 धावेनं पहिल्या चेंडूचा श्री गणेशा षटकारानं केलाय. काय स्पष्ट करतोय किरण. मोठागाव संघाचा कर्णधार आणि वाकळण संघाचा कर्णधार लवकर यायचंय समालोचन कक्षामध्ये. पंच या ठिकाणी वॉर्म अप करतायत. वाईट चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि आउटसाइड दी लेग स्टंप क्रिकेट मधील खराब चेंडू आणि अवांतर धावसंख्या देऊन जात्या. धावा लागतायत त्या 7. चांगली साथ लाभते गोलंदाजाकडनं देखील.
आपण पाहतोय 78 धावांचा पाठलाग करताना मनसुबा विचार षटकारानं मांडणं स्पष्ट केलाय तो फलंदाज किरणनं. मात्र अद्याप स्ट्रायकर झोन वरती किरण खेळतोय, नॉन स्ट्राईक झोन वरती प्रवीण आहे. प्रवीण या ठिकाणी अद्याप त्याला संधी मिळाली नाहीये स्ट्रायकर झोन वरती जाण्याची. मात्र नारा यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी रिव्हर्स कॅच घेण्याचा प्रयत्न होतोय. त्या दरम्यान आपण पाहू शकाल 2 धाबा पूर्णत्वास लाभतात. 2 धाबेनं धावफलक सरसावलं जात आहे. धावसंख्या लागते स्कोरबोर्ड वरती अद्याप 9 धावसंख्या लागते. चेंडू आला होता डीप लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता, मात्र रिव्हर्स कॅच जज करणं खूप अवघड असतं. नशिबाची साथ लाभली तर या ठिकाणी तशा पद्धतीचे कॅच पाहायला मिळतात. मात्र यावेळीच आपल्याला एक प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळते. स्ट्रायकर झोन वरती किरण धावफलकावरती धाबा लागतायत त्या 9 धाबा. एक्सलेंट बॉलिंग पाहायला मिळते. वेळी बघा चेंडू पडल्यानंतर बाउन्स घेतला जातोय. खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्रॉस बॅट अँगल आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. आणि या षटकातील पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावसंख्येवरती अद्याप धावफलक स्थिरावलाय. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे तर निश्चितच आपल्याला एक अतिशय पारी खेळावी लागेल, मात्र संयमानं, कारण क्रिकेटमध्ये संयम महत्वाचा आहे. यावेळी मात्र जोरदार अपील केली जाते. पंचांनी खारीज केली, दात फेटाळले. बघा लेग बिफोर विकेटचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. लेग बिफोर विकेट साठी गोलंदाजी मार्केट वरून केलेल्या चेंडूची या ठिकाणी लाईन आणि लेंथ चेंडूची उंची पाहिली जाते. चेंडू कुठे चाललाय याचा अभ्यास केल्यानंतर मात्र या ठिकाणी बॅटेज लागली. पंच सांगतात याचा अभ्यास केल्यानंतरच लेग बिफोर विकेट घोषित केली जाते. मात्र या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या स्थिरावते. 9 या धावसंख्येवरती कोणत्याही प्रकारचं विकेटचं नुकसान नाहीये. आणि या ठिकाणी जर विचार केला तर 78 धावांचा पाठलाग करताना जर पार्टनरशिप या ठिकाणी जर झाली तर कामोटे संघाला या ठिकाणी थोडंसं महागडे ठरू शकतं या ठिकाणी सावळे संघाला रोखण्यासाठी. पण प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठी झालेला असतो आणि त्याचाच मोबदला या 2 फलंदाजांच्या मार्फत सावळे संघाला मिळतोय का हे पाहणं देखील तितकेच महत्वाचं असणार आहे. कारण एकीकडे आपण पाहिलं कामोठे सारखा संघ ज्याने 77 धावा ठोकल्यात, तर दुसऱ्या बाजूचं पारडं पाहिलं तर सावळा संघ जो 78 धावांचा पाठलाग करताना अद्याप जर विचार केला तर 0.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा 0.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा लागतात त्या 9. यावेळी मात्र बघा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय बिग 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 स्मॅश इट सुपर सिक्स डिझा. थँक्यू डीजे मास्टर. धावफलकावरती धावा लागतात षटकार. आणि 15 चालू महिना नोव्हेंबर महिना 15 नोव्हेंबर 1989 रोजी क्रिकेट जगतामध्ये या ठिकाणी 2 दिग्गज फलंदाजांना टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. एक चेंडू शिल्लक आहे, चेंडू द्या दुसरा. टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता एक भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरा पाकिस्तान संघाचा या ठिकाणी वकार युनिस. केवळ वयाच्या 16व्या वर्षी भारतरत्न सचिन तेंडुलकरनं टेस्ट क्रिकेटमधून या ठिकाणी पदार्पण केलं होतं. तर या ठिकाणी पाकिस्तानच्या वकार युनिसनं 17 वर्ष 364 दिवस असताना या ठिकाणी टेस्ट क्रिकेटमधून या ठिकाणी क्रिकेट जगतामध्ये या ठिकाणी पदार्पण केलं होतं. तो दिवस म्हणजे 15 नोव्हेंबर 1989. मित्रांनो, अशा बऱ्याच काही घटना या ठिकाणी क्रिकेटमध्ये दर्शवून गेल्यात. त्या आपल्यापर्यंत जसजसं मुवमेंट येईल तसतसं या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. कारण सामना मित्रांनो तितक्याच चुरशीचा पाहायला मिळतोय. कामोठे विपक्ष सावळा. कारण जर आपण पाहिलं प्रत्युत्तरास सावळे संघ सुद्धा तितक्याच ताकदीनं या ठिकाणी आपला खेळ करतोय आणि त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिला असेल यावेळी चेंडू झालेत फक्त 0.5 चेंडू आणि पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झालेत त्या 15. मोठगाव संघानं नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय थोड्या वेळानंतर कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडूची पडताळणी केली जाते. आपले पंचांची भूमिका चांगले पार पाडतायत. ज्यांची नावं जर आम्हाला माहीत पडली तर, कारण क्रिकेटचा केंद्रबिंदू मी म्हणेन
कारण ज्यांची भेट अपार असते क्रिकेटमधलं या ठिकाणी दैवत मानलं जातं पंचांना, त्यांचं योगदान अतिशय मूल्यवान आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त क्रिकेट, 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. बघा कशा पद्धतीनं निराश होतोय गोलंदाज लारा. पंच इशारा करतात पहिल्या षटकाची समाप्ती आणि कामोटे संघाने ठेवलेल्या 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या अंती सावळे संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती ती बिनबाद 15. डीजे थँक्यू डीजे. स्ट्रायकर वरती आता या ठिकाणी प्रथमताच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकर झोन वरती प्रवीण आणि नॉन स्ट्राईक झोन वरती किरण. जो वैयक्तिक आपण पाहिलं तर 14 धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या झाली पहिल्या षटकानंतर 15. दुसऱ्या षटकाचा स्पेल गोलंदाज बारक्या ज्यानं अर्धशतकी खेळी केली या सामन्यामध्ये तोच गोलंदाज आपल्याला बारक्या कांबळे या मैदानावरती पाहायला मिळतोय. बघा कशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतोय का हा प्रश्नचिन्ह नक्कीच असणार आहे. मात्र बारक्याला देखील जाणून आहे की सावळे संघाला रोखायचं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू बघा खेळून काढला, डीप लॉंगॉपकडे जात होता मात्र क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलंय आणि क्षेत्ररक्षकाने साथ दिल्यामुळं गोलंदाजाचा या ठिकाणी मनसुबा पूर्ण होतोय. संतोष वालिलकर शाखा प्रमुख दैसर मोरी यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. आमच्या आयोजकाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र चेंडू भिरकावलाय. बघा कशा पद्धतीने डीप लॉंगर वरती आसमानी षटकार. थँक्यू डीजे मास्टर. धावफलकावरती षटकरणं धावसंख्या लागते 21. तसेच कैलास शेठ यांना सुद्धा विनंती आहे या ठिकाणी मंचावरती आसरस्थ व्हायचं. 21 धावसंख्या लागते. बघा मी म्हटलं होतं सामना रंगीतदार पाहायला मिळणार. यावेळी मात्र बघा कशा पद्धतीनं स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या बॅक साईडला थर्डमॅन सीमारेषा बाहेर चेंडू जातोय चौकार. तसेच गणेश जयपाल यांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र पुन्हा भिरकावून मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता मात्र थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव घेतली जाते. एका धावेनं या ठिकाणी संतुष्ट व्हावं लागतंय आणि धावफलकावरती धावा लागतायत त्या 26 धावा 26 रन्स आपल्याला यावेळी पाहायला मिळत आहेत. 78 धावांचा पाठलाग करताना बघा एक रोमांचक भिडत तुम्हाला यावेळी पाहायला मिळते. चेंडू झाले ते 1.4 चेंडू म्हणजे 10 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 26 धावा आणि खास विशेष गोष्ट म्हणजे बिनबाद 26. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक कॅच घेतोय का पाहायचा. जोपर्यंत या ठिकाणी पंच निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही कारण पंचांना क्रिकेटचं दैवत मानलं जातं. बघा फलंदाजानं खेळला होता फटका किरणनी मात्र पाहायचंय पंच अद्याप या ठिकाणी स्तब्ध आहेत मात्र विकेट करार दिल्या. थँक्यू. बाद होतोय किरण पवार हा या ठिकाणी आपण पाहू शकाल. पॅव्हेलियन कडे येताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा लागतायत त्या 26. एक विकेटचं पतन पाहायला मिळतोय. वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती या ठिकाणी किरण बॅक टू पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळतोय.
थँक्यू डीजे. नॉन स्ट्राईक झोन वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो या ठिकाणी अक्षय आणि स्ट्राईक झोन वरती पाहायला मिळतोय तो प्रवीण. आमचे स्कोर केतन पाटील आणि राहुल वर्तेकर यांच्या माध्यमातून स्कोरिंगची भूमिका पार पाडते. कारण स्कोरर जर असेल तर या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी थोडंसं या ठिकाणी नव्हे तर पूर्ण फायदा होतो. कारण स्कोररनं दिलेली माहिती ही स्पष्टपणे सांगण्यास या ठिकाणी समालोचकाला सोपं पडलं जातं. यावेळी मात्र पंच सांगतात उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धावसंख्या, धावफलकावरती धावा लागतायत त्या 27 धावसंख्या 1 विकेटच्या पतनानंतर. बघा दबाव थोडासा काबोटी संघाकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या ठिकाणी वाईट चेंडू आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. यावेळी मात्र स्टेज झोन मध्ये खेळलाय चेंडू, जातोय 2 बाउन्स 3 बाउन्स सावकार. थँक्यू डीजे मास्टर. बघा कशा पद्धतीनं सामना रंगतदार पाहायला मिळतोय. क्रिकेटची झुंज, क्रिकेटची लढत, क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचं मल्लयुद्ध, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2018च्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. कारण कामोटे संघानं 5 षटकामध्ये धावा ठोकल्या होत्या 77 आणि विपक्षी टीम, विरोधी टीम असं वर्सेस टीम असं म्हटलं तरी चालेल. सावळे संघानं 2 षटकांच्या सुरुवातीला धावफलकावरती धावा झाल्यात त्या 31 धावा फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात. यावेळी मात्र प्रश्नचिन्ह 50-50% सामना कामोटे विपक्ष सावळा यांच्या दरम्यानचा. दोन्ही संघाकडे समतोल पारड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा सामना कोण जिंकणार, हा सामना कोण हरणार, विजयाचा शिल्पकार कोण ठरणार, उर्वरित 18 चेंडूंवरती या सगळ्या प्रश्नांचा होणार विस्तार. पण आपण सगळे पाहताय क्रिकेटचा हा रोमांचक थरार. बघा 2 षटक या ठिकाणी संपलेत. धावफलकावरती धावा झाल्यात 31, 1 विकेटचं पतन. तिसऱ्या षटकाचा स्पेल पुन्हा एकदा सुलक्षण बैर उर्फ लारा या नावानं टेनिस क्रिकेटमध्ये जो नावारूपाला आलाय त्याच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चमकदार कामगिरी करतोय का, जादुई स्पेल ठरतोय का, या षटकामध्ये कळेल. पहिला चेंडू बघा खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग कडे चेंडू जातोय, शिबारेशी बाहेर चेंडू जातोय, जबरदस्त मॅग्निफिसेंट सावकार. थँक्यू डीजे मास्टर. धावफलकावरती धावा लागतायत त्या 35 स्ट्राईक एंड झोन वरती फलंदाज पाहायला मिळतोय अक्षय पवार. 35 धावा पाहायला मिळत आहेत. चांगल्या या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळी थोडीशी उसळी दिली होती. चेंडू बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी शॉर्टलाईन स्पॉट वरती चेंडू केला होता. बघा कशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बाउन्स व्हा, त्याला समानता चेंज ऑफ पेस. क्रिकेट मधील या ठिकाणी गोलंदाजाची एक लिहिल्या कामगिरी म्हणजे गोलंदाजीतील विविधता असं मातृभाषेमध्ये म्हटलं जातं. त्या पद्धतीचा या ठिकाणी शारकीय नीतीचा वापर केला तो लारा याने. आपण पाहू शकाल 35 धावा धावसंख्येवरती या ठिकाणी 1 विकेटचं पतन यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. समोर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पवार. बघा कशा पद्धतीने ही लढत अतिशय रोमांच या सामन्यामध्ये आणला जातोय. यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. दोघांमध्ये तू मळमे म्हणजे आपण पाहू शकाल कॉम्बिनेशन थोडंसं चुकलं होतं आणि त्याच माध्यमात नकार दिला या ठिकाणी प्रवीणनं. फक्त एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धावसंख्या लागत्या 36, 1 विकेटचं पतन. केतन पाटील आणि राहुल वर्तेकर यांच्या माध्यमातून लाभलेली 7 अविस्मरणीय असणाऱ्या स्कोरिंगची. वर्तेकर, राहुल वर्तेकर. बघा नाव सरनेम थोडंसं हार्ड आहे.
नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, कारण दोन्ही या ठिकाणी आपण संघ पाहू शकाल तुल्यबळ मातब्बर असं म्हटलं तरी चालेल. मात्र क्रिकेटमध्ये एका संघाला पराभव या ठिकाणी पत्करावाच लागेल, पण कोण हा प्रश्न. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने खेळलाय चेंडू पाहू शकता. या कशा पद्धतीनं एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू गेला होता. फक्त एक धाव मिळते. एका धावेनं या ठिकाणी धावफलकावरती धावसंख्या लागते 37 रन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 37 धावा धावफलकावरती. एक विकेटच्या पतनानंतर अद्याप 4 चेंडू टाकलेत लारायानं, मात्र फक्त धावा खर्च केल्यात त्या 6 धावा. तिसऱ्या षटकाचा मी विचार करतोय मित्रांनो. यावेळी ब्लॉक होलचा चेंडू होता. जबरदस्त बॉलिंग समजलेला नाहीये. अक्षय पवार याला पाहायचं हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. बघा ज्या पद्धतीनं चौकार आला होता लारा याच्या पहिल्या चेंडूवरती, असं वाटलं होतं की अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल, मात्र कमबॅक वापसी परती जिला म्हटलं जातं ती उर्वरित 4 चेंडूंवरती लाराने दाखवून दिलाय क्रिकेटमध्ये कशा पद्धतीनं परत यायचं असतं. यावेळी मात्र जबरदस्त बॉलिंग बघा कशा पद्धतीने निर्धाव चेंडूची सांगता. पंच सांगतात षटक समाप्तीचा इशारा. ड्रिंक ट्रॉली पाठवायची आहे. 3 षटकांची समाप्ती. कामोटी संघानं रचलेल्या 5 षटकांच्या 77 धावांचा पाठलाग करताना 30 षटकांच्या अंती विपक्षी संघ सावळा संघाकडून 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा लागल्यात त्या 37 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. डिझे थँक्यू डीजे मास्टर. बघा एकीकडे सामना रंगतदार कमबॅक करून दिलाय लारायानं. चांगलं षटकाचा स्पेल केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार गेला होता, मात्र नंतर फक्त धावा दिल्यात त्या 2 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सावळे संघाची धावसंख्या झाली 37. 1 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 41 धाब्यांची. 12 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज. प्रति षटका मागे बघा 20 धाब्यांची गरज असणार आहे ती सावळे संघाला. समोर प्रवीण. यावेळेस मात्र स्टेजवर मध्ये चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र संधी मिळते का? क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र रोखलाय चेंडू डीप लॉंग ऑफ वरती. धावा मिळत आहेत. पंच सांगतात नो चेंडू सांगतायत पंच. नक्कीच पंचांनी नो चेंडूचा इशारा केलाय. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावायचे आहे. नो चेंडू दिलायत. 2+1 1+1 2 धाबा. 2 धाब्याने धावफलक सरसावलं जात आहे. धावसंख्या लागते 39. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला गेलाय. फ्रीट असा घोषित केलाय. या ठिकाणी आता चेंडू बघा फ्रीटचा फायदा घेतो तर फलंदाज अक्षय
कशा पद्धतीनं हा फलंदाज या फ्री चेंडूचा या ठिकाणी जर विचार केला तर फायदा घेतोय का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. आमच्या अर्जुन सर आमच्या सोबत आज या ठिकाणी वर्णी लागले, त्यांची सुद्धा समालोचनासाठी एक एक इनिंगचा स्पेल अलग अलग वाणीतून आपल्याला ऐकायला मिळेल. याच माध्यमातून अक्षय पवार स्ट्राईक झोनवरती फ्रीचा चेंडू आहे, कशा पद्धतीनं या ठिकाणी खेळणार. यावेळी मात्र बघा चेंडू हवेमध्ये मात्र फ्रीट असल्या कारणानं विकेट नसणार आहे. धावफलकावरती धावा लागतायत त्या 40 धावसंख्या. बघा षटकर आणि चौकरनं आतिषबाजी करावी लागेल तेव्हा कुठे सामना आपल्याला जिंकता येऊ शकतो. खरोखरच मानावं लागेल ते या ठिकाणी गोलंदाज दैवत याला देखील. मात्र त्या अगोदर लारा याचा विचार केला जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये लारानं खर्च केल्या होत्या 15 धावा, मात्र तिसऱ्या षटकाचा स्पेल केला आणि वैयक्तिक दुसरं षटक होतं लाराचं, फक्त धावा खर्च केल्या 6. हा सामना जर कामोटे संघाने जिंकला तर तिसरं षटक लाराचं टर्निंग पॉइंट राहील या सामन्याचा मित्रांनो. आणि त्याच पद्धतीनं क्रिकेटचं रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोअर चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहायचंय पंच सांगतात वाईट चेंडू, अवांतर धावसंख्या 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती लागतायत. आणि धावसंख्या होत्या 1 विकेटच्या पतनानंतर 42 अशी धावसंख्या, ती 78 धावांचा पाठलाग करताना सावळे या संघाची. बघा सामना जिंकायचा असेल तर जिद्द, मेहनत आणि कसोटी यांचं संमिश्र मिश्रण असणं गरजेचं आहे. सोबत नशिबाची साथ, म्हणजे असं म्हटलं जातं लक इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द क्रिकेट. आणि त्याच सोबतीनं या ठिकाणी जर विचार केला त्या ठिकाणी गिअर चेंज करावा लागेल फलंदाज अक्षय आणि प्रवीणला, कारण अद्याप फक्त 1 विकेट गेलाय आणि 9 विकेट्स आपल्या हातात आहेत. आणि सामना जिंकायचा असेल तर अफलातून आणि अविस्मरणीय आणि क्रिकेट मधील थरारक फलंदाजी तुम्हाला करावी लागेल, तेव्हा तुम्ही आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ ठेवू शकता. यावेळी मात्र उंच मारण्याचा प्रयत्न मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज, मात्र शेवटी यष्टीरक्षकानं चेंडू गॅदर केलाय. नक्कीच थँक्यू डीजे मास्टर. बघा फलंदाज बाद झालाय अक्षय. सन्माननीय रमेशजी पाटील नागाव यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावफलकावरती धावा लागतायत त्या 42 धावा, 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट सॉरी. जर आपण विचार केला तर दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. यावेळी मात्र स्ट्राईक झोन वरती पाहायला मिळतोय प्रवीण. नॉन स्ट्राईक झोन वरती आपण पाहताय प्रफुल्ल याला. गोलंदाजी मार्क एंड वरती दैवत. यावेळी मात्र जबरदस्त गोलंदाजी, बघा अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागतायत त्या 43, 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतोय. बघा पहिल्या 2 षटकांचा विचार केला, लारा याच्या पहिल्या षटकावरती 15 धावा आल्या होत्या आणि दुसरं षटक केलं होतं बारक्यानं 16 धावा. तिथे सुरुवात चांगली होती, मात्र लारानं कमबॅक केला तिसऱ्या षटकामध्ये 6 धावसंख्या देऊन. आणि त्यानंतर दैवतनं त्याला थोडंसं पाणी घातलंय आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी धावसंख्येवर रोख लावली आहे. यावेळेस मात्र पाहू शकता चेंडू यामध्ये डीप लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, झेल घेतोय, विकेटचा या ठिकाणी नुकसान पाहायला मिळत आहे. तिसऱ्या विकेटचा या ठिकाणी झटका लागतोय तो सावळे संघाला. तोपर्यंत डीजे थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय सचिन. स्ट्रायकर झोन वरती फलंदाज सचिन स्ट्रायकर झोन वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड करे
आपल्याला प्रवीण आणि तिसऱ्या विकेटच्या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते प्रफुल्ल 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. म्हणजे डक या धावसंख्येवरती 1865 साली विलचा प्रिन्स या ठिकाणी 0 धावसंख्येवरती बाद झाला होता आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बदकावरती बसून त्याचा फोटो आला होता. तेव्हापासून क्रिकेट जगतामध्ये डक ही संकल्पना उदयाला आली. प्रफुल्ल हा देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. यावेळेस मात्र धाव मिळते. पंच सांगतात या ठिकाणी बाईच्या स्वरूपात धाव घेतली जाते. एका धावेनं धावफलक सरसावलं जात आहे. धावसंख्या लागते स्कोरबोर्ड वरती. विचार केला तर 44 म्हणजे 44 धावसंख्या 3 विकेटच्या पतनानंतर स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. बघा कशा पद्धतीनं क्रिकेट यावेळी बहारलं जात आहे आणि कशा पद्धतीनं प्रेशर आणि दबाव आणि गमावलेल्या विकेट्समुळे सामना हातातून कसा गमवावा लागतोय तो सावळे संघाला अद्याप या ठिकाणी पाहिलं. बघा इंटरेस्टिंग क्रिकेट पाहायला मिळतंय. क्रिकेटची किमया कशी पाहायला मिळते. फलंदाज खूप प्रयत्न करतायत मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. पंचाकडून या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांच्या सांगतेनंतर समाप्तीनंतर 4 षटका अंती असं म्हटलं तरी चालेल. 78 धावांचा पाठलाग करताना सावळे संघाची धावसंख्या झाली आहे ती 44 लॉस ऑफ 3 विकेट्स. डिझा थँक्यू डीजे मास्टर. बघा 4 षटकांची समाप्ती. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 44. आता जिंकण्यासाठी गरज आहे सावळे संघाला 6 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती सचिन, नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो या ठिकाणी प्रवीण. बघा कशा पद्धतीनं 6 चेंडू 34 धावा होतील का क्रिकेटमध्ये याचं उत्तर आहे. घ्या ना इंग्लंड आणि भारताविरुद्धचा T20चा सामना युवराज सिंग या ठिकाणी फ्लिंटॉपनं उकसवलं होतं आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूवरती सलग 6 षटकार ठोकले होते. तशी किमया पाहायला मिळते का. मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. विकेटचं नुकसान जात आहे. फलंदाज बॅक टू पवेलियन. तोपर्यंत डिझा थँक्यू डीजे मास्टर. बघा धाव फलकावरती धावा लागतायत त्या 44. 5 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 34 धाबा पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळतात. का होऊ शकत नाही कारण हर्षल गिब्सनं डॅन वॅन बंगे या गोलंदाजाला 50 ओव्हर मध्ये 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते. अशी कितीतरी उदाहरणं क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी त्याची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. 1 धाव यावेळी घेतली जाते. धाव फलकावरती धावा लागतायत त्या 45 धाबा 45 रन आपल्याला पाहायला मिळतात. इंटरेस्टिंग क्रिकेट यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र पार्ट जड दिसत आहे ते कामोठे संघाकडे. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. यावेळी मात्र फलंदाज स्तब्ध झालाय आणि त्याच पद्धतीनं चांगलं क्रिकेट यावेळी पाहायला मिळत आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 45. यावेळी मात्र चेंडू बघा कशा पद्धतीनं झेल ड्रॉप होतोय. मात्र सामना थोडासा क्लोजिंग वरती गेलाय कामोठे संघाकडे. धाव फलकावरती धावा लागतायत त्या 46 धावा. बघा एकतर्फी सामना मिळून 78 धावांचा पाठलाग करताना यावेळी मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफ कडे चेंडू येतोय. फक्त 1 धाव घेतली जाते. औपचारिकता बॅलन्स आहे आणि एक इंटरेस्टिंग सामना पाहता पाहता या ठिकाणी एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्लोअर चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न. विकेट करार केली जाते. मला वाटतंय सामना जिंकलाय तो कामोठे संघाने. या टीमनी लाईनअपनी जायचं आहे.